नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। मी आलो आहे मावळ मावळ अंदर मावळ मावळ या ठिकाणी मोरमरवाडी या गावी मोरमरवाडी या गावी गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा जो कार्यक्रम डॉक्टर अशोक दाते यांनी जो ठेवलेला आहे, खरंच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून, त्यांचा परिचय करूया। पहिला काय आहे ह्या कार्यक्रमा मागचं रहस्य? सर, काय सांगू शकता? तुमचा पहिला परिचय द्या। रामकृष्ण हरी, मी डॉक्टर अशोक विठ्ठल दाते। या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा ही आपण एक भव्य असा कीर्तन सोहळ्याचं इथे आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला दिनांक 17, 18, 19, 20 हे 4 दिवस आपण इथे जी टॉकीजवर ज्यांची आजपर्यंत शेकडो कीर्तने ऐकली असे हरिभक्त पारायण तुकाराम महाराज मुंडे शास्त्री आणि हरिभक्त पारायण संगीताताई येनपुरे यांची आपल्याला कीर्तन रूपी सेवेचा इथे लाभ मिळणार आहे। तर मी या तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहून या भक्तिमय सांप्रदायिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। खरंच म्हणजे आपल्या समाजाला खरंच वारकरी संप्रदाय, मावळ तालुका हा संतांची भूमी। तुम्ही हा खरंच कार्यक्रम घेतला आणि भरपूर जण म्हणजे करतात, पण तुम्ही आगळा वेगळा म्हणजे हा पूर्ण तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात लौकिक व्हावं असं तुम्ही कार्यक्रम आज घेतलेला आहे। खरंच काय म्हणजे तुमची संकल्पना कशी सुचली साहेब तुम्हाला? कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की हा कार्यक्रम मला कुठेही घेता आला असता, परंतु ह्या गावात ह्या वाड्या वस्त्यावरची जी लोक, कारण आपण ह्या कार्यक्रमाचं पूर्णपणे झी टॉकीजच्या माध्यमातून चित्रीकरण करणार आहोत आणि हे झी टॉकीजच्या चॅनलवरती याचं प्रक्षेपण होणार आहे। तर उद्या जी काही आपली कडजाई मातेचे मंदिराचं प्रांगण आहे, या कडजाई मातेच्या याच्या निमित्तानं आपलं माऊची जी काही गभालेवाडी, मोरमारेवाडी, डोंगरवाडी आणि दवनेवाडी आणि माऊ ग्रामस्थ ही जी आपली काही वाडे वस्ती, म्हणजे हा भाग जर बघितला तर तालुक्यातला अतिदुर्गम आदिवासी भाग आहे। तर ह्या गावाला त्या निमित्ताने एक प्रातिनिधित्व करण्याचं, एक सहकार्य करण्याचा माझा हेतू, आणि जेणेकरून एक समाजातला जो एक शेवटचा घटक आहे त्यांना कसं आपल्याला एक पर्वणी किंवा एक संधी निर्माण करता येईल याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न। खरंच म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हाला गावाकडची पण जाणीव आहे। म्हणजे एखादा माणूस शहरा ठिकाणी जातो आणि तिथेच मोठा होऊन तिथेच आपलं सर्व आयुष्य व्यतीत करतो, आणि तुम्ही परत तुम्हाला गावची ओढ आहे। म्हणजे तुम्ही हा वारकरी संप्रदाय असो किंवा तुम्ही गावच्या ठिकाणी येऊन सर्व लोकांबरोबर एकत्र म्हणजे कार्यक्रम ठेवला आहात। तर मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुका संतांची भूमी, आणि तुम्ही कुठेतरी उजाळा दिला परत या गोष्टीला, आणि पाहिजे तरुण पिढीला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे। आपल्या काय सांगू शकता महाराज? खर तर मी डॉक्टर जरी असलो तरी म्हणजे मला अशा खूप संधी आल्या की जिथे मला देशात काय परदेशात, देशात सुद्धा चांगल्या चांगल्या ठिकाणी मला वास्तव्य करता येणं शक्य होतं। अगदी परदेशातही मी काही वर्ष राहून आलेलो आहे। परंतु शेवटी आपण म्हणतो ना की आपली जी नाळ आहे ना, मातीशी जोडलेली केव्हाही चांगली असते। आपली आई वडील, आपण जिथं आपली सुरुवात आहे ती त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करता यावं, ही जी तळमळ आहे ती काही गप्प बसू देत नव्हती। त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातलाच माणूस आहे, त्या ग्रामीण भागात पोहोचणं हे काही मोठी, मला असं वाटत नाही की मी काही मोठं काय करतोय। माझ्याच लोकांसाठी, मी त्यांच्यातलं जे घटक आहे तर त्या लोकांसाठी जर मला काहीतरी छोटस एक करण्याची संधी मिळाली, याच्यापेक्षा म्हणजे मला असं वाटतं मला लाभलेलं एक मोठं भाग्य आहे की याच्या माध्यमातून। कारण शेवटी काय आहे की साधू संतांची सेवा करणं याच्यापेक्षा, जरी मी आरोग्य सेवेत काम करत असलो, डॉक्टर म्हणून एक रुग्णांची सेवा जरी करत असलो, तर मला असं वाटतं की ही सेवा सुद्धा एक खूप मोठी एक ईश्वर सेवा करण्यासारखंच एक पुण्य आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे साधू संतांच्या माध्यमातून आणि ह्या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून आपल्याला सेवा करण्याची जी संधी मिळते ते चांगली गोष्ट आहे। खरंच